विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय, त्यातच भाजपची पहिली यादी काल जाहीर झाली आणि पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघातून आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची पुन्हा एकदा वर्णी लागली आहे आणि त्यांच्याच कार्यालयात कशी लगबग सुरू आहे। निवडणूक तोंडावर आहे, 31 दिवस आज निवडणुकीला बाकी आहे आणि त्यातच या सगळ्या कार्यकर्त्यांची आणि सिद्धार्थ शिरोळे यांची या सगळ्या निवडणुकीसाठी कशी तयारी सुरू आहे ते पाहणार आहोत। त्यांना आव्हान नेमकं कोणाचं असणार आहे? इथे काँग्रेसचा आमदार देण्याची शक्यता आहे किंवा त्यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे? ही जागा काँग्रेसची आहे, मात्र भाजपनं पहिली यादी जाहीर केली आणि शिरोळेंचं नाव पुन्हा एकदा जाहीर केलं, त्यामुळे त्यांच्याच कार्यालयात आपण आलो आहोत आणि त्यांची तयारी, त्यांचे कार्यकर्ते कसे काम करतायत हे सगळं पाहणार आहोत। त्यांच्या कार्यालयात आपण आहोत, सगळीकडे या कार्यकर्त्यांची लगबग सुरू आहे, ही तयारी सुरू झालेली आहे आणि अर्थातच विधानसभा निवडणुकांची ही सगळी तयारी असणार आहे। त्यांची रचना कशी असणार आहे, निवडणुकीची तयारी आणि त्यांची धोरणं नेमकी काय असणार आहे, कोणकोणत्या प्रश्नांना घेऊन ते या निवडणुकीला समोर जाणार आहेत, हे सगळं आज आपण त्यांच्याचकडनं जाणून घेणार आहोत। दादा, स्वागत आहे तुमचं एबीपी माझामध्ये। खरं तर अभिनंदन आधी, तुमचं नाव जाहीर झालंय, आजपासून हे सगळे कार्यकर्ते तयारीला लागलेले दिसत आहेत। काय नेमकी धोरणं असणार आहे, कशी तयारी सुरू आहे आता? सर्वप्रथम मी माझ्या पक्षश्रेष्ठींचे मनापासून आभार मानतो। आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत, आमचे शीर्षस्थ नेते अमितभाई शहाजी आहेत, आपले राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा साहेब आहेत, आमच्या महाराष्ट्राचे लाडके नेते आमचे आधारस्तंभ देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि आमच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब, सगळ्यांचं मी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांनी पुन्हा संधी दिली आणि त्यांनी जो माझ्यावरती विश्वास संपन्न केला आहे त्याला मी तडा जाऊन देणार नाही आणि बहुमताने शिवाजीनगर मतदारसंघ आपण निवडून आणू असा मला पूर्ण विश्वास आहे। आणि नाही, त्याच्यामध्ये मुख्यतः आता मी 5 वर्ष आमदार आहे, 5 वर्षामध्ये जे काही प्रश्न मी शिवाजीनगर मतदारसंघासाठी असेंब्लीमध्ये उचलले ते सगळे प्रश्न आणि त्याच्यातले अनेक प्रश्न सुटले। त्याचबरोबर जो व्यापक प्रवास हा गेल्या 5 वर्षामध्ये मी मतदारसंघामध्ये केला, त्याच पद्धतीने जे कोविडच्या काळामध्ये आमचे तत्कालीन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुणे शहरामध्ये आणि विशेषतः शिवाजीनगर मतदारसंघामध्ये जे सेवा कार्य केलं आणि 2022 नंतर जी महायुतीची सरकार आली, महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून जी आम्हाला निधी वितरित झाली ती सर्व शिवाजीनगर मतदारसंघामध्ये सर्वांगीण विकासासाठी वापरली गेली। या आधारावरती मी पुढच्या निवडणुकीला लोकांना सामोरे जात आहे। एक पुण्यातलं किंवा शिवाजीनगर मतदारसंघातलं तरुण नेतृत्व म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं आणि तरुणांचे अनेक प्रश्न आहेत, त्या कुठल्या प्रश्नांवर तुम्ही काम करणार आहात? तरुणांशी माझा खूप संपर्क असतो। ह्या काळामध्ये त्यांना बेसिकली एकतर करिअर गायडन्सच्या बद्दल फार महत्वाची गरज असते, त्यांची आवड निवड कशात आहे ते समजून त्यांना गाईड करणं गरजेचं असतं। शासनाच्या अनेक योजना असतात, जसं की आता आपण जे काही स्कॉलरशिपच्या योजना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महायुती सरकारने जे जाहीर केले, ज्याच्यात आपल्याला त्यांना स्कॉलरशिप सुद्धा मिळते, अशा ठिकाणी जिथे जिथे माहिती घेऊन योग्य ते आवड निवड परखून अनेक मुलांना गाईड करण्याचं काम मी मतदारसंघामध्ये केलं आहे आणि भविष्यात सुद्धा करत राहील। एकदा यंगस्टर्सला दिशा मिळाली आणि त्यांची आवड निवड अनुसार त्यांना दिशा मिळाली तर मग पुढे ते मागे वळून बघत नाही, त्यामुळे त्या विशेषतः मी त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या आवडीनिवडी समजून मग पुढे त्यांना गाईड करायचं काम करत असतो आणि करत राहणार। काँग्रेसचं आव्हान असणार आहे, काँग्रेसचे उमेदवार अजून जाहीर व्हायचे आहेत, मात्र त्यांना आव्हान देणं किती कठीण जाणार आहे की सोपं असणार आहे? त्याचं नाही, कसं असतं, कुठलीही निवडणूक ही काही आपण गृहीत धरून चालत नाही, कारण शेवटी मतदार हा राजा असतो, त्यामुळे विरोधकांचं काम आहे की ते त्यांचं काम करतील। माझ्या जे काही 5 वर्षाच्या अनुभवात मी पाहिले तर शिवाजीनगर मतदारसंघामध्ये विशेषतः अपोजिशनमध्ये कुठल्याही प्रकारचं जे म्हणजे फार ऍक्टिव्हिटी आहे असं माझ्या तरी निदर्शनास नाही आलं किंवा कुठले इश्यूज त्यांनी वारंवार रेस केले असं पण माझ्या ह्याच्यात फार वारंवार नाही आलं। त्यामुळं मी विरोधकांकडे बघण्यापेक्षा किंवा त्यांच्या ऍक्टिव्हिटीजकडे फार लक्ष देण्यापेक्षा मी मतदारांपर्यंत कसा पोहोचेल आणि मतदारांना मला किंवा भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीला कशा पद्धतीने त्यांना मतदान करावंसं वाटेल या पद्धतीने मी माझी रणनीती आखतोय आणि त्या पद्धतीने सर्व भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या जोरावरती आम्ही लोकसंपर्क पुढच्या या महिन्याभरात साधणार आहे। तयारी सुरू झाली आहे, कार्यकर्ते आणि मोदी इफेक्ट आपल्याला इथेच दिसतंय। मोदी इफेक्ट या पुस्तकाबाबत काय सांगेल किंवा मोदींकडनं कशी तुम्ही प्रेरणा घेता? नाही, नॅचरली म्हणजे आपलं सौभाग्य आहे
की आपल्या भारत देशाला आदरणीय नरेंद्र मोदीजींसारखे पंतप्रधान हे लाभले, ज्याच्यामुळं गेल्या एक दशकात जे भारताची प्रतिमा जगभरात झाली आणि भारतामध्ये जी काही प्रगती झाली त्याला त्या एरामध्ये आपण जिवंत आहोत, हेच माझ्यासाठी खूप मोठे सौभाग्य आहे. आणि त्यामुळं मोदी इफेक्ट हा फार वेगळ्या वेगळ्या म्हणजे खूप वेगळ्या वेगळ्या आपल्या त्याचे बघण्याचे खूप वेगळे अँगल्स आहेत. त्यामुळे मोदीजींना अभ्यास करून, मोदीजींना रोज ऑब्झर्व करून, ज्या पद्धतीने ते सातत्याने काम करतात, ज्या संवेदनेने काम करतात, ज्या पद्धतीचे ते परिश्रम घेतात, ते गुण जरी आपण ह्याचं अनुकरण करायचा प्रयत्न केला आणि त्याच्यात 10-20% सुद्धा आपण प्रगती केली तर मला वाटतं आपण आपोआप आपल्या कार्यातनं राष्ट्र निर्माणाचं कार्य करतो. त्यामुळं मोदीजींचा जो इफेक्ट आहे हा शब्दात वर्णन करायला गेलो तर आपण कमी पुढं असं मला वाटतं, पण त्यांच्याकडनं जी ऊर्जा मिळते त्याच्यामुळेच आम्ही सगळेजण मिळून राष्ट्र निर्माणाचं कार्य करत आहोत. पुण्यात टेकड्यांचा प्रश्न कायम ऐरणीवर असतो. अनेक पर्यावरणवाद्यांकडनं किंवा पर्यावरण प्रेमींकडनं या ARAIचा जो टेकडींचा प्रोजेक्ट आहे त्याला विरोध करण्यात येत आहे. याबाबत तुमची काय भूमिका आहे? बिलकुल, आपण मागे ज्या सगळ्यांशी संवाद साधला होता, आपले मुरलीधरांना मोहोळ सुद्धा आणि मी सुद्धा, आम्ही सर्व पर्यावरणवादी जे सगळी मंडळी आहेत त्यांचे कन्सर्न्स नीट समजून घेतले. त्यावेळेला जी काही टेकडीची निविदा निघाली होती ती आम्ही रद्द करायला लावली आणि कुठल्याही परिस्थितीत सर्वांची एकमत करून, म्हणजे एकतर ती निविदा परत आम्ही 100% जे काही तिथं जे प्लॅनिंग चाललं होतं, ज्या रस्त्याचं प्लॅनिंग चाललं होतं ते आम्ही आता करणार, बिलकुलच जे रद्द केले ते, त्यामुळे त्याच्यात काही आमची भूमिका बदलणार नाही. ते ज्या पद्धतीने रद्द केले ते रद्दच राहणार आहे. आणि इथून पुढे सुद्धा सगळ्यांशी समन्वय साधून तिथे लॉ कॉलेजचा जो रस्ता आहे त्याच्याबद्दल काय भूमिका घ्यायची ह्या सगळ्यांचा एकमताने निर्णय केल्याशिवाय आम्ही तिथे कुठल्याही प्रकारचा निर्णय होऊन देणार नाही. पण मतदारांनी, जे पर्यावरणप्रेमी मतदार आहेत किंवा इतर जे मतदार आहेत, त्यांनी थेट भूमिका घेतली आहे की जो आमदार किंवा जो लोकप्रतिनिधी आमच्या टेकडीचा विषय किंवा असे पर्यावरणाचे विषय समोर आणतील किंवा ते विषय चांगल्या पद्धतीने मार्ग लागतील तरच त्यांना आम्ही मतदान करू, अदरवाईज आम्ही त्यांना मतदान करणार नाही. आणि अगदी बरोबर आहे, कारण शेवटी मी सुद्धा हनुमान टेकडी असेल, वेताळ टेकडी असेल, इथे गेले 20-30 वर्ष मी सुद्धा जातोय. तिकडची शांतता कुठल्याही पद्धतीची भंग न व्हावी, तिथे कुठल्याही पद्धतीचं डेव्हलपमेंट ज्याने करून जो आपला निसर्गानी जी आपली नॅचरल हिलिंग होती, इन्स्पिरेशन मिळते, या पद्धतीने कुठल्याही प्रकारचा धोका तिथे होऊ नये ह्याची काळजी मला सुद्धा आहे. आणि त्यामुळं मी त्या सर्वांच्या सोबतच आहे. आणि त्यामुळं कुठल्याही प्रकारची इनसिक्युरिटी किंवा कुठल्याही प्रकारचा अविश्वास कोणाच्याही मनामध्ये नसावं. आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून, महायुती म्हणून या टेकड्यांना कुठल्याही प्रकारे, आपल्या ज्या बेताळ टेकडी असेल, हनुमान टेकडी असेल, त्या सगळ्या परिसरामध्ये कुठलाही धोका होणार नाही ह्याची जबाबदारी आम्ही घेतो आणि त्याच्यामध्ये कुठलंही दुमत असण्याची कारण नाही. आता शेवटचा एक प्रश्न, 31 दिवस शिल्लक राहिलेत, कशी आखणी असणार आहे, कसे तुम्ही सगळेजण कामाला लागलेत? मला असं वाटतं की आता ज्या पद्धतीने मॅक्सिमम आउटरीच हा गेल्या 5 वर्षाचं जे आपण काम केलंय, महायुती सरकारने ज्या सर्व योजना आता आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः पुणे शहरामध्ये आणि शिवाजीनगर मतदारसंघामध्ये ज्या आखलेल्या आहेत त्या सगळ्या घेऊन एक मॅसिव्ह आउटरीच संघटनच्या माध्यमातून आम्ही पुढच्या 30 दिवसात करणार आहे. आणि असं एकही गल्ली किंवा कोपरा नसेल जिथे आमचे कार्यकर्ते आणि मी स्वतः आम्ही आउटरीच करणार नाही, असं आम्ही सोडणार नाही. आणि त्यामुळं वैयक्तिक लेवलवरती प्रचार करून, डोर टू डोर जाऊन, नागरिकांशी संवाद आणि संपर्क साधून आणि मागच्या 5 वर्षाचं जे काम आहे ते जे केलेलं आहे तेच समोर सांगून आणि महायुती सरकारसाठी पुन्हा येण्यासाठी आम्ही लोकांपर्यंत पोहोचू. आणि मला पूर्ण विश्वास आहे की शिवाजीनगर मतदारसंघामधले जे सर्व नागरिक आहेत ते भारतीय जनता पार्टी माझ्यावरती व महायुतीवर विश्वास ठेवतील आणि जास्तीत जास्त बहुमताने आम्हाला निवडून देतील. तर सिद्धार्थ शिरोळे हे भाजपच्या पहिल्या यादीचे शिल्लेदार आहेत आणि ते कामाला देखील लागले. येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांचं असंच काम सुरळीत आणि चांगल्या पद्धतीनं सुरू राहणार आहे. मात्र कार्यकर्त्यांची लगबग आजपासूनच पाहायला मिळते. कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.